वेलकम ऑल. सदैव क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू इन द सदैव क्लासेस. सदैव क्लासेसच्या सेशनमध्ये लेट्स स्टार्ट विथ दिस थिंग. आपण या जो ह्युमन ऑक्युपेशन हा जो लेसन आहे म्हणजे काय मानवी व्यवसाय या लेसनकडे आपण बेसिकली बघत होतो आणि त्याचे काही प्रमाणात आपण माहिती मागील सेशनमध्ये घेतलं होतं, राईट? म्हणजे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय हे जे आपले व्यवसाय असतात ते व्यवसायाचे कशा प्रकारे विभाजन झालेले आहेत त्यांचं आपण बघितलं होतं. म्हणजे कसं की जर डायरेक्टली नेचरवरती जर डायरेक्टली निसर्गावरती जर कोणता व्यवसाय अवलंबून असेल, त्याला आपण प्राथमिक किंवा प्रायमरी ऑक्युपेशन त्याला असं म्हटलं की प्राथमिक व्यवसाय आपण त्याला म्हटलं ज्याप्रमाणे शेती, फिश फार्मिंग किंवा दूध वगैरे मिळवणे, याला आपण बेसिकली प्राथमिक याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे काय शेती करणे किंवा मत्स्यपालन यांना आपण म्हटलंय. दुसरं आपण जे काही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करतो आणि रॉ मटेरियलचं आपण कन्व्हर्जन करतो किंवा रॉ मटेरियल म्हणजेच काय की जे काही माल मिळाला असेल म्हणजे दूध मिळालं असेल किंवा शेतीपासून धान्य मिळालं असेल किंवा साखर बनवण्यासाठी आपल्याला ऊस मिळाला असेल, तर बेसिकली त्यांच्यावरती रिएक्शन करून आपण जे काही तिसरी गोष्ट बनवतो त्याला आपण त्या त्या व्यवसायाला बेसिकली द्वितीय किंवा फिर सेकंडरी ऑक्युपेशन किंवा द्वितीय ऑक्युपेशन असं म्हणतात. आणि टर्सरीमध्ये आपण जे काही अ, सामान आपण बनवतो सेकंडरी ह्याच्यामध्ये म्हणजे द्वितीय श्रेणीमध्ये जे काही आपण सामान बनवतो ते सगळं विकण्याचं काम आपण टर्सरीमध्ये म्हणजे किंवा तृतीय श्रेणीमध्ये आपण करत असतो. तृतीय बेसिकली व्यवसायामध्ये आपण करत असतो. तो मैंने क्या कहा कि जो कुछ भी व्यवसाय या फिर जो कुछ भी ऑक्यूपेशन डायरेक्टली खेती के ऊपर डिपेंड रहता है या फिर डायरेक्टली नेचर के ऊपर डिपेंड रहता है, उसको हम लोग प्राइमरी ऑक्यूपेशन बोलते हैं. जो कुछ भी ऑक्यूपेशन या जो कुछ भी फैक्ट्रीज जो अगर रॉ मटेरियल यानी क्या बोलते हैं उसको, कच्चा माल करके कह सकते हैं. अगर कच्चा माल के ऊपर, और कच्चा माल क्या रहता है, जो हमारा एग्रीकल्चर या फिर नेचर से निकला हुआ जो कुछ भी प्रोडक्ट है उसको हम लोग कच्चा रॉ मटेरियल ऐसा बोलते हैं क्योंकि वो प्राइमरी रहता है, बरोबर. तो उसके ऊपर कुछ भी रिएक्शन करके अगर हम लोग दूसरा कुछ तो एलिमेंट बना रहे तो उसको हम लोग सेकंडरी ऑक्युपेशन यानी द्वितीय श्रेणीचं आपण म्हणतो. आणि तृतीय श्रेणीमध्ये आपण बेसिकली घेतो तृतीय श्रेणीमध्ये या तृतीय ऑक्युपेशन मध्ये या फिर टर्सरी ऑक्युपेशन में वो सब कुछ बेचना यानी सेवाओं में हम उसको टर्सरी ऑक्युपेशन ऐसा कहते हैं. अब इन तीनों के साथ-साथ और एक फैक्टर यहाँ पे इम्पोर्टेंट है, और एक फैक्टर इम्पोर्टेंट है जिसको हम लोग क्वाटर्नरी ऑक्युपेशन म्हणजे चौथेदारी आपण त्याला म्हणू शकतो. त्यालाच आपण क्वाटर्नरी ऑक्युपेशन म्हणजेच काय त्याला आपण चौथं मोमेंट हां, प्राथमिक, द्वितीय हां, तृतीय आणि चतुर्थक व्यवसाय आपण त्याला म्हटलेला आहे. चतुर्थक व्यवसाय असं त्याला म्हटलं. आता चतुर्थक व्यवसायामध्ये बेसिकली काय होतं, तर हे जे आपण माल बनवतोय, जे सेकंडरी ह्याच्यामध्ये जे काही आपण माल बनवतोय, तर तो माल व्यवस्थित आहे की नाही, ते खाण्याजोगे आहे की नाही, म्हणजे बेसिकली टेस्टिंग. म्हणजे त्याला बेसिकली आपण टेस्टिंग असं म्हणू शकतो किंवा आपलं क्वालिटी एनालिसिस क्यूए क्वालिटी एनालिसिस आपण त्याला म्हणू सकते हो. म्हणजे मतलब हमने जो कुछ भी प्रोडक्ट बनाया वो मीन्स कि व्हिचएवर द प्रोडक्ट्स वी आर मेकिंग दैट इज गुड, or what is the standard of that, or is that good for the our human health or not, that everything's checked in that quality test. म्हणजे काय म्हटलं आपण जे काही अन्नपदार्थ खात आहोत म्हणजे पॅकेट जे काही अन्नपदार्थ आपण खात आहोत किंवा जे काही गोष्टी आपल्याला बेसिकली दिसते आपण विकत घेतो, तर ते त्यांचा दर्जा व्यवस्थित आहे का, ते व्यवस्थित बनले की नाही, ते कशा प्रकारे आहे, त्या सगळ्यांची माहिती मिळणे किंवा त्या सगळ्यांचे टेस्टिंग करणे, त्याला आपण चतुर्दशीय किंवा हां, चतुर्थक व्यवसाय म्हणजे त्याला आपण क्वाटर्नरी ऑक्युपेशन असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे 4 टाइपचे ऑक्युपेशन आपण बघू शकतो. म्हणजे बघा आणि चौघे कसे इम्पोर्टंट आहेत. प्रायमरी आपल्याला आता जर आपण डेअरी व्यवसायाबद्दल जर बघितलं, डेअरी व्यवसायाबद्दल तर बघा, फर्स्ट थिंग आहे आपण बघत होतो, फर्स्ट थिंग आपण त्याला बोलत होतो, की पहिल्या ह्याच्यामध्ये आपण दूध मिळवतो. दूध ह्याच्यामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण दूधचं पनीर वगैरे, तूप, लोणी हे माल बनवतो. तिसऱ्या ह्याच्यामध्ये ते जे माल बनलेला आहे तो आपल्याला विकायला जातो. ओके. आणि प्लस तिसऱ्या ह्याच्यामध्येच आपण बघतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये, की तो काय त्याच्यातला काही भाग हा टेस्टिंगला सुद्धा जातो. त्याच्यातला काही भाग हा टेस्टिंगला सुद्धा जातो. म्हणजे जर टेस्टिंगमध्ये म्हणजे त्याचा दर्जा मतलब वो टेस्टिंग के लिए जाता है, यानी अगर वो खराब रहेगा या फिर वो ठीक से बना नहीं रहेगा या फिर वो माल ठीक से बना नहीं रहेगा या फिर टेस्टिंग के लिए गया रहेगा, टेस्टिंग में अगर फेल हुआ रहेगा तो मार्केट में नहीं जाता है. अगर टेस्टिंग में वो पास हो गया तो मार्केट में वो बेचने के लिए चला जाता है. दैट इज़ द थिंग. इस प्रकार हम लोग देख सकते हैं. ओके.
देखो यहाँ पे शुगर केन के बारे में जो मैं हम लोग बात कर रहे थे वो है, देखो शुगर केन फील्ड म्हणजे शुगर केन म्हणजे आपण बेसिकली ऊस त्याला बनवतो. ऊसाची कापणी होते. नंतर ते ऊस घेऊन जातात फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये ते घेऊन जाऊन मग बेसिकली त्याच्यावरती रिएक्शन्स वगैरे करून मग त्याच्यात साखर वगैरे बनवलं जाते. साखर बनवल्यानंतर मग बेसिकली त्याचं क्वालिटी चेक होतं. क्वालिटी चेकमध्ये जेव्हा ते पास होतात, क्वालिटी चेकमध्ये जेव्हा ते पास होतात, तेव्हा ते साखर बेसिकली विकायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचे आपण हा जो चक्र आहे, तो चक्र आपण बघू शकतो. आणि हा सगळीकडेच बेसिकली असतो हा प्रत्येक व्यवसायामध्ये हा चक्र असलेला आपण बघू शकतो. आता बघा पुन्हा एकदा हा चक्र दाखवायचा मी प्रयत्न करतो. पुन्हा एकदा बघूया हा चक्र. गिव्ह मी अ मोमेंट. ओके. व्हेरी जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. येस. हा पुन्हा आपण चक्र आपण बघू शकतो. तर बघा, या चक्रामध्ये आपण बघत होतो की प्रायमरी बघा इथं आपण बघत होतो इकडं आपल्याला प्रायमरी पण दिसेल. प्रायमरी व्यवसाय 1, 2 प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे प्राथमिक 1, 2, 3 प्रायमरीमध्ये प्राथमिकमध्ये 1, 2, 3 ते म्हणजे डी, ई, एफ आपल्याला सेकंडरीमध्ये नंतर जी आपल्याला क्वाटर्नरी म्हणजे चतुर्थकिमध्ये आणि एच एंड आय आपल्याला टर्शियरीमध्ये दिसून पडतात. एच एंड आय आपल्याला टर्शियरीमध्ये दिसून पडतात. ॲक्चुअली जसं बघायला गेलं की इथून हे आणि हे दोघे आपलं एकच काउंट होतात. परंतु क्वालिटेटिव्ह टेस्टमध्ये आपण ते मोजमापन करण्याकारणाने आपण त्याला फोर्थ असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. दॅट इज द थिंग. आता पुढे आपण बघूया इकॉनॉमिकली काय इफेक्ट पडतोय आणि अशा प्रकारे आपण बघूया. सो दिस इज हाऊ वी क्लासिफाय द ह्युमन ऑक्युपेशन म्हणजे अशा प्रकारे मानव जे काही व्यवसाय करतो, त्या व्यवसायाचं विभाजन केलेलं आहे. मानव मतलब हम जो भी काम करते हैं, उसका हम लोग ने ऐसा डिस्ट्रीब्यूशन किया है। मतलब देखो अभी जो कुछ भी सामान बना रहा है, उसको जो कुछ भी खेती-बाड़ी कर रहा है, उसको हमने प्राइमरी में डाला। सेकेंडरी में जो सामान बना रहा है, उसमें डाला। टर्शियरी में जो बेच रहा है, उसको डाला और क्वाटरनरी में जो उसका टेस्टिंग कर रहा है, उसको हमने डाला है। तो उससे फ़र्क क्या पड़ता है? तो देखो द डिफरेंसेस ऑक्यूपेशन ऑफ द प्रैक्टिसेस इन डिफरेंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड। Through this, the occupation, the economic transaction occurs when the countries and between the various countries. This transaction decides the country's production of the various goods and their annual income. This is the term to use to decide the extent of the country's development. मतलब ये जो काम है जो प्राइमरी सेकेंडरी और टर्शियरी में हम लोग जो बोल रहे हैं वो बेसिकली वो बेसिकली वो देश कैसा आहे म्हणजे ह्याच्यावरून तो देश कसा आहे, ती जागा कशी आहे, तो देश कसा आहे, ह्याच्यावरती डिपेंडन्सी असलेलं बोलतात आणि त्या देशाची प्रगती सुद्धा या व्यवसायावर अवलंबून असलेली आपण बघू शकतो. जर जास्तीत जास्त लोकं प्राथमिक क्षेत्रामध्ये असतील तर त्याच्यामध्ये त्याचं मीनिंग काय की दे आर बेसिकली दे आर लिव्हिंग एव्हरेज लाईफ. जर जास्तीत जास्त आपण टर्शरीमध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल तर आपण बघतो की त्यांच्या जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस आलेले बघू शकतो किंवा आणि बेसिकली तिथं सोर्स ऑफ मनी आता बघा त्या ठिकाणी आपण बघितलं बांगलादेश, युनायटेड अरब एमिरेट्स आणि टर्की. तर बघा ह्याच्यामध्ये बांगलादेशमध्ये आपण बघतो प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये जाणारे लोकं जास्तीत जास्त म्हणजे शेतकरी लोकं तिथे जास्तीत जास्त आहेत. परंतु UAEमध्ये जर बघितलं आपण म्हणजे दुबई वगैरे या अरब कंट्रीजमध्ये जर आपण बघितलं तिथे जास्तीत जास्त टर्शरीमध्ये का? कारण तिथं काय आहे? तिथं बेसिकली आपण बघतो रेती आहे आणि रेती आहे म्हणजे वाळू आहे. तर वाळूवरती शेती होऊ शकते का? आन्सर इज नो. वाळूवरती शेती होऊ शकत नाही. तर याच कारणामुळे इथं जास्तीत जास्त टर्शरी म्हणजे सेवा देणारे जे कंपन्या आहेत किंवा सेवा देणारे जे व्यवसाय आहेत, ते तिथे जास्तीत जास्त बनलेले आपण बघू शकतो. तिसरं आपल्याकडे टर्की. टर्कीमध्ये तिघही समान याच्यामध्ये बघू शकतो. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे तिन्ही व्यवसाय व्यवस्थित असलेले तिथे बघू शकतो. ठीक आहे. दॅट इज द थिंग म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं तर देशाच्या बेसिकली देश कसा आहे त्याच्यावरून कळतं. आता आपल्या भारताचं जर बघायला गेलं तर भारतामध्ये पण आपली परिस्थिती जरा UAE सारखीच असलेली आपण बघू शकतो. म्हणजे आपलं जे नाही UAE नाही आपले बेसिकली बांगलादेश सारखे परंतु जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला टर्शरी ऑक्युपेशनमध्ये आलेला बघू शकतो. म्हणजे काय की आपले अजूनही बांगलादेश आणि इंडियाचे जर आपण बघायला गेलं तर आपले लोकं हा शेतीप्रधान देश आपलं का म्हणण्यात येतो? आपला देश हा शेतीप्रधान देश हा का म्हणण्यात येतो? कारण अ, बहुतांश लोकं हे जास्तीत जास्त लोकं हे आपले प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे शेतीमध्ये एंगेज आहे. शेतीमध्ये ते एंगेज आहे. मतलब मैंने क्या कहा कि देखो यहाँ पे हमने 3 कंट्रीज़ का देखा हुआ है, 3 कंट्रीज़ का कंपैरिज़न किया है। पहला है बांग्लादेश जिसमें प्राइमरी ऑक्युपेशन में लोग ज़्यादा से ज़्यादा एंगेज है। सेकेंडरी ऑक्युपेशन में लोग उससे कहीं ज़्यादा एंगेज है और टर्शियरी में बहुत कम लोग एंगेज है। लेकिन
यहाँ पे मतलब इसका मीनिंग क्या है? इसका मीनिंग क्या है? इसका मीनिंग ये है कि वो बांग्लादेश में फार्मर्स आर मोर, manufacturers are quite enough and the tertiary means the serving people are less. म्हणजेच काय, की तिथं आपण म्हणजेच काय तिथं आपण बघतो की फार्मर्स वगैरे आहेत ती लोकं जास्तीत जास्त तिथं राहतायत. सेकंडरी म्हणजे जे लोकं वस्तू बनवतात किंवा जे लोकं कंपनीमध्ये काम करतात, ते लोकं तिथे जरा बऱ्यापैकी आहेत आणि टर्शरीमध्ये लोकं कमी असलेलं आपण बघू शकतो. म्हणजे काय, की त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग हे वगैरे जास्त आहे. बरोबर. पहिली गोष्ट बघतो दुसरी एक गोष्ट आपण म्हणतो तर युनायटेड अरब एमिरेट्समध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्या टर्शरीमध्ये जास्तीत जास्त लोकं एंगेज असलेलं आपण बघतो. म्हणजे तृतीय श्रेणीमध्ये किंवा तृतीय ऑक्युपेशनमध्ये जास्तीत जास्त लोकं एंगेज असलेलं आपण बघू शकतो. ह्याचा अर्थ काय, की ह्याचा अर्थ आहे की तिथले लोकं जास्तीत जास्त सेवा देणं म्हणजे विकण्यामध्ये, खरेदी-विक्रीमध्ये जास्तीत जास्त ते एंगेज आहेत. खरेदी-विक्री करण्यामध्ये अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये ते जास्तीत जास्त एंगेज असले किंवा जास्तीत जास्त तिथं खरेदी-विक्री करणारे व्यवसाय ते करतात हे आपण बघू शकतो। तो इसका मीनिंग क्या है कि मतलब अगर टर्शियरी में हम लोग बोल रहे हैं कि टर्शियरी में ज़्यादा से ज़्यादा लोग एंगेज हैं, मतलब क्या कि वे ट्रेडिंग में यानी क्या वो सामान खरीदना और बेचना ये वाले जो काम है वो ज़्यादा से ज़्यादा वे करते हैं। ओके, क्योंकि ऑब्वियसली उनके पास तो ज़मीन नहीं है, उनके पास ये है डेज़र्ट है, डेज़र्ट में तो कुछ खिल नहीं सकता या फिर उसके ऊपर फार्मिंग तो हम कर नहीं सकते, तो ऑब्वियसली जो भी का काम रहेगा वो खरीदी और मतलब ट्रेडिंग का काम उनके पास ज़्यादा से ज़्यादा हो सकता है। अभी टर्की के बारे में देखा तो टर्की एक तीनों तीनों एंगल से वो बराबर है, तीनों एंगल से वो बराबर है। मतलब जितने लोग खेती में एंगेज है, उतने लोग बेसिकली हम लोग बोल सकते हैं कि उतने लोग उनके कंपनी में एंगेज है और उतने ही लोग उनके टर्सरी ऑक्यूपेशन में एंगेज है, ऐसा हम लोग कह सकते हैं। ठीक है? तो दैट इज़ द थिंग। इस प्रकार हम लोग देख सकते हैं। तो ये बेसिकली देख के हमको क्या पता चलता है? ये बेसिकली देख के हमें पता चलता है कि वो कंट्री का डेवलपमेंट के बारे में, उनके परसेंटेज के बारे में, उनका मैन पावर कैसा है, उनके लोग किसमें बिज़ी है, वो लोग कैसे-कैसे उनका बेसिकली सब कंट्री कैसे रहेंगे, उनमें ऑक्यूपेशंस कौन-से रहेंगे, लोगों का मेंटालिटी वगैरह कैसा रहेगा और वो लोग डेवलप है कि नहीं है या अंडर डेवलप है। ये सब हमें इस मार्जिन से पता चलतं आहे. म्हणजे मी काय म्हटलं, की तिथल्या लोकांची प्रगती किती झालेली आहे, तिथले लोकं कसे आहेत, तर किंवा तिथले लोकं प्रगती कशी झाली तिथले लोकं आता अमीर आहेत का गरीब आहेत, तिथले लोकं कसे राहतात आहे, त्यांचे लाईफस्टाईल वगैरे ह्यांच्या प्रकारचा प्रत्येक एक आयडिया, एक प्रिस्क्रिप्शन आपण या मार्जिन वरून करू सकते हैं। मतलब इसके बारे में जो कुछ भी आइडिया है वो हम लोग लगा सकते हैं कि वो कौन-सा काम कर रहा है। अभी हमको सबको पता है कि खेती करने वाले लोग कैसे रहते हैं और जॉब में जाने वाले लोग कैसे रहते हैं और कंपनी में रहने वाले लोग कैसे रहते हैं। तो उन सबका लाइफ़स्टाइल मतलब लोगों का ज़्यादा से ज़्यादा लाइफ़स्टाइल कैसा रहेगा और लोगों का लाइफ़स्टाइल यानी देश का लाइफ़स्टाइल हमारे हो गया। तो तो इस हिसाब से हम लोग ये जो मार्जिन हम लोग बोल रहे हैं वो इम्पोर्टेंट हो जाता है। ठीक है? तो दिस इज़ द थिंग ये जो हम लोग देख सकते हैं आगे का जो एक्सरसाइज़ है वो एक्सरसाइज़ हमें कंप्लीट करना है। आई होप यू अंडरस्टैंड दिस थिंग अगर कुछ डाउट वगैरह रहेगा तो यू गाइस कैन आस्क तुम पूछ सकते हो. फर्स्ट ऑफ ऑल प्लीज डू रीड दिस लेसन हा लेसन आपण रीड करा. लेसन रीड केल्यानंतर काही डाउट वगैरे असेल तर तुम्ही विचारा आणि प्लीज व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर काही डाउट्स वगैरे सगळे क्लिअर झाल्यानंतरच एक्सरसाइज सॉल्व्ह करायला चालू करा. ठीक है? आई होप यू अंडरस्टैंड दिस थिंग जर काही परत डाउट वगैरे असेल तर यू गाइस कैन आस्क तुम पूछ सकते हो.